काय आपला अपन काय इतकी मस्ती है, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे दोस्तों इतना कमा कर, ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी है. ये मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते. ज्याच्या ताब्यात आपलं मरण आहे तो नवीन 2000च्या नोटा घेत नाही. नोटा तो कळतीत केलेलं चांगलं काम विचारतो. तुम्ही काय काम केलं चांगलं, करा ना एखादं काम चांगलं. खूप चांगलं काम करायचं, चांगलं जगायचं, स्वच्छ राहायचं. आपल्या वागण्यामुळे 100 माणसं आपल्या दूर गेली तरी चालतील, पण आपल्या वागण्यात कधी बदल करायचा नाही. आपली आचारसंहिता कधी सोडायची. लोकांकरता काय वागायचं नाही. हो यांना हे आवडतं त्यांना ते आवडतं. का हो भजे खाता का, कोणते तुम्हाला कोणते आवडता. नाही नाही आम्हाला आवडतं तेच बनवले तुमच्याकरता कांद्याचे भजे. तुला गांज्याचे भजे आवडतील उद्या, मग आम्ही ते खाल्ले पाहिजे काय. काही आमची आवड, काही आमची साधना, आमची पाना. लोकांच्या भरोश्यावर जीवन नाही. बोधे बाबा म्हणायचे, पोर हो देवा करता म्हणणारे. या वाक्यात अख्खं विश्व आलं गायकाचं. देवा करता म्हणणारे पोर हो, काय प्रेमळ वाक्य. जीव ओवाळून टाका त्या वाक्यावरून. समाजाकरता म्हटलेले अनेक गायक समाजानं मातीत घातले, पण देवाकरता म्हटलेला एक सुद्धा वारकरी संप्रदायाचा मालक गायक अजून मातीत गेला नाही. माझे ज्ञानोबा असं तळ हातावर नाचवत आहे त्याला. इतकं जीव, इतकं प्रेम. किती प्रेम करतात महाराज लोक. नुसतं गायन ऐकण्याकरता लोक 200-200 रुपयाचं पेट्रोल गाडीत टाकता. वर नाही आले लोकांचे पैसे. हे प्रेम आहे साधनेवरचं. वारकऱ्यानं भाग्य समजलं पाहिजे. दररोज एका तुकोबारींच्या अभंगाला चाल म्हणण्याचं सौभाग्य मला मिळतं. हे किती जन्माची पुण्य असली पाहिजे. काही वाद्य असे ते वाजवल्यानंतर पैसे मिळतात, पण काही वाद्य वाजवल्यानंतर जादोबा पुण्य मिळतं. आणि पुण्य गोळा होण्याचं एवढं सौभाग्य भगवंत आपल्या हातात देतो. किती किती कौतुक केलं पाहिजे आपल्या जीवनाचं. आपण मौल्यवान माणसं आहोत. खरंच किंमत आहे आपल्या जीवनाला. आपण लाख मोलाची माणसं आहोत. ज्ञानोबारांचं लेकरू सामान्य नाही महाराज. मुक्ताबाईचं लेकरू सामान्य नाहीये. यशो शिखरावरती त्याची गाथा पोहोचलेली आहे. आपण आपल्या सद्गुणांकडे फार त्या सद्गुणांना किंमत देत नाही, म्हणून जीवनात हानी होते. चला पुढे. घेऊन जाते का परीस. मांडवलवली तिनं, कपडे धुणं बंद केले आणि आली. तिचे अश्रू पुसले. परीस आणून दिला महाराज. घरी गेली आणि ढसा ढसा रडायला लागली राजाबाई. का रडायला लागली. परीस आल्यावरही. हो, परीस ज्याच्या घरात आहे त्याच्या घरात लोखंड पाहिजे. हो, लोखंड नव्हतं. काय लव म्हणे आता या परीसाला. आणलाय तर सगळं विकलं होतं नैवेद्याकरता, देवाकरता. फक्त शिंपी समाजात जन्माला आले म्हणून सुया विकता येत नव्हत्या. त्या सुया लावल्या त्या परीसाला. आता परीस असतो लगेच पिवळ्या धम झाल्या त्या. लोहाचे कनक होय परी, हे सामर्थ्य परीसीच आहे. सोनं झालं. सोनाराकडे घेऊन गेली. तिकडून हरभऱ्याची डाळ आणि सगळं साहित्यच घेऊन आली व मसाल्याचे पदार्थ. पुरणपोळी बनवली. सोबत त्याच्यात तूप घातलं. सगळे पदार्थ यथा देहे तथा देवे. उत्तर भारतात असे काही महात्मे जे देवाला नैवेद्य सुद्धा देवाला विचारून दाखवतात. भगवान आज क्या पाना चाहते भोग में. बोलिए ना ठाकुर जी आप क्या पाना चाहते. आज रसमलाई बनाए, आज खीर बनाए, आज मालपुआ बनाए, आज रबडी बनाए. काय बनवायचं देवा. त्या राजाबाईनं पुरणपोळी देवाला आवडते म्हणून पुरणाची पोळी बनवली. पांडुरंग परमात्म्याच्या ओठापर्यंत ती पुरणाची पोळी घेऊन जाणारे नामदेवराय भजन दुपारचं आवरून घरी आले. बरोबर ताट सजवलेलं होतं. ती पुरणपोळी पाहिली आणि असा आनंद झाला महाराज नामदेवरायांना. माझा देव तृप्त होईल रे म्हणे बाप्पा. आज कोरडा भात मी खात होतो, आज पुरणाची पोळी आहे. मजा आहे देवा तुमची. कारण नैवेद्य दाखवणारे आपण आहे. नामदेवराय दाखवत नव्हते, जीवच घालत होते महाराज. धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश. नामदेवरायांचा अभंग आहे. धन्य विष्णुदास स्वामी माझा. काम धाम माझे केशवाचे पायी, दीन निशी पायी हरपलो. शुक सनक अधिक जेने सुखी झाले, तेही सुख राहिले माझे मनी. नामा मनी जगी अलाभ्य लाभ झाला, हरी सापडला विटेवरी.
सांगा, ज्याला देवाला पुरणपोळी नेताना इतका आनंद होतो त्या महात्म्याचं काय जीवन असेल हो कळते काय. एखादं लेकरू जसं 2 घास खाताना मायेच्या हातचे तिच्या पोटात जात नाही, पण पोराच्या पोटात गेल्यावर जो आनंद होतो ना मायेला, तो आनंद होत होता नामदेवरांना देव जेव घालताना. माझा मालक जेवला रे. ती पुरणाची पोळी घेतली आणि पळत निघाले नामदेवराय. पण नामदेवरायांचा आनंद अर्ध्या रस्त्यात मावळला. विचार करताय, आतापर्यंत आपल्या घरात भात बनायचा, आज पुरणपोळी कशी. परतले, माघारी आले, आणि का परत आला मालक म्हणून राजाबाई थरथर कापत पुढे आल्या. राजे, हे पुरणपोळी कुठली आहे? आपल्याच घरची आहे. राजे, सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोडघास खाऊ नये. अनितीच्या पैशातलं अन्न नको दे जोगो राजे, माझ्या देवाला खूप दिलंय ग राजे त्याने मला. चुकीच्या पैशातलं अन्न माझ्या पांडुरंगाला देऊ नको ग, तुला माझी शपथ आहे राजे. हे अन्न आहे कुठलं सांग. शपथ घातल्यावर काय महाराज तिचा ना इलाजच झालं. ती म्हणे, मी परीस आणला, दाखव. घेतला बा हातात. तो परीस पाहून नामदेवराय म्हणतात, बरं झालं तुम्हाला याला परीस म्हणता दाखवला. हे धरभर नैवेद्याचं ताट. मूठ मारली महाराज. तिथून पळत निघाले तर सरळ चंद्रभागेजवळ. जितकी ताकद होती तितक्या ताकदीनिशी तो परीस चंद्रभागेत फेकला. आता तो परीस फेकल्यानंतर गावात बातमी पसरली, आणि ती बातमी परीसा भागवताच्या कानावर आली. त्याला काय माहिती होतं, त्याला काय श्रद्धा आणि उपासना. आला, परीस कुठे आमचा? नाही नाही ते बोलायला लागला. साधू आहे, खोटं बोलताय, चांगली भक्ती करता तुम्ही देवाची, आणि परीस फेकला म्हणता. अहो नसेल द्यायचा नामदेवराय, नाही सांगा, खोटं कशाला बोलता. ती राजाबाई आली, म्हणे एका परिसामुळे मला एवढं ऐकावं लागतंय, माझ्या मालकाचा अपमान सहन करावा लागतो. हात जोडत होती राजाबाई, पाया पडते तुमच्या, माझा नवरा कधी खोटं नाही हो बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची, त्याचं बोलणं सुद्धा जगाच्या मालकाचं आहे, तो कशाला बोलेल खोटं. खरंच फेकला असेल. नाही नाही ते बोलल्यानंतर नामदेवरांनी त्याचा हात धरला आणि चंद्रभागेजवळ आणलं. नगर गोळा झालं महाराज. हो, अख्खं नगर गोळा झालं. आणि फेकलेला परीस मला पाहिजे या भावनेनं परीसा भागवत सुद्धा तिथे आला. बगलबंदी काढली. पांडुरंगा नाव घेतलं पंढरीनाथाचं, पण उडीच टाकली व उडी. या 10 हातांचा 10 बोटांचा 100 दगडांना स्पर्श झाला नामदेवरायांच्या. काय गरज होती नामदेवरायांना परीसाची. अरे ज्या नामदेवरायांचं उभं जगणंच परीस होतं, हा परीस लागल्याबरोबर ते 100 दगड परीस बनले आणि काढले व वरती. कोणता आहे तुमचा यातला? प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंट परिस केले, हरवले विषमता दुष्ट बुद्धी निरसली, जय जय शिवराया. जीव लगाला माया, हरते ओवाळे तो, चित्त खूपच सुंदर हो. आरती आहे ना महाराजांची. 100 परीसवरती काढले. तुझा कोणता आहे?
तो म्हणे माझा एक होता. एक परीस हातात घेतला, उरलेले 99 परीस माझ्या नामदेवरायांकडे. उरलेले सगळे लांब गेलेले माणसं जवळ आले. बस अगं त्यात सगळे परीस, सगळे धातू, सगळं आलं त्यात. अगणित लावण्य तेज पुंजाळले, अगणित, त्याचं गणित होत नाही, इतकं सुंदर आहे ते. तुझे पाय चित्ती धरी, ते अंतःकरणामध्ये ठेव. तेवढे ठेवले की जीवन सफल झालं. तो खूप बरे म्हटले, देवा तुझे पाय अंतःकरणात राहावे आणि बुद्धी विवेकाच्या मार्गावर चालावी. हा तुझ्याकडे व्यक्त केलेला प्रसंग सुद्धा तुझ्या कृपेने माझ्याकडे आलाय, म्हणून उपजला भाऊ तुमचे कृपे सिद्धी जाओ. आता मज ऐसे करी, तुझे पाय चित्ती धरी विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, बोला नाचच वाटतंय बुवा. खरंच किती आनंद आहे हा. कोट्यवधी रुपये खर्च करा, कळती कर, आला का हो? इतका आनंद भोगला तुम्ही कधी? अरे जो आनंद आता देव सुद्धा पंढरीत नाहीये, देव तुमच्या गावात आहे राजे. वा वा, इथं नांदतोय तो वैभवात. सोनियाचा दिवस आजी अमृत पाहला, हा सोनियाचा दिवस आजी आजी. सोन्यासारखे दिवस आहे, घेऊन ठेवा हे दिवस इतिहासात. हे 7ही दिवस तुमच्या आयुष्यात मोजले जाणार नाही, हे मी सांगतो. तू म्हणाल तुम्ही काय भविष्यकार आहे का? मी भविष्यकार नाही, पण माझ्या ज्ञानोबरांवरती विश्वास आहे. श्रवणाचे मी से बैसावी येऊनी, साम्राज्य भोनी सुखी नांदा. संत सांगतात नुसते या, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. थोडा मलाच यायला उशीर झाल्यामुळे थोडा उशीर झाला. आणि इतके गाणारी वाजवणारी असले की 2 तासात हे सगळं संपवायचं कसं, हा भला मोठा प्रश्न आहे. यांची चालही तितक्या वेळा ऐकल्याशिवाय तृप्ती होत नाही, यांचं वादन ऐकल्याशिवाय तृप्ती होत नाही. या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या कशा, म्हणून थोडीशी वेळ माझी पुढे गेली. मोजून 5 मिनिटामध्ये सेवेला विराम देतो. मी आपल्याला शेवटचा मुद्दा सांगतो. ज्याच्या कृपेनं भाव अंतःकरणामध्ये आलाय, तो त्याच्याच कृपेनं सिद्धीला गेला पाहिजे. का? कारण तो उपजवणं सुद्धा देवाची लीला आहे, आणि तो क्षेमापर्यंत नेणं ती सुद्धा परमात्म्याची लीला आहे. जगामध्ये सगळे दरवाजे बंद होतात ना, त्यावेळेला परमात्मा दरवाजा उघडतो. म्हणून उपजला भाऊ. अगोदर या लोकांमध्ये राहायची रे ही, असं वाटायचं सुद्धा नाही किती चांगली वागावी. कोण? आता तुझ्याकडे आलो तो उपजला भाऊ. तुझ्याकडे नसतं, निघालो तरी वाटायला लागलं. आणि देवा मला विश्वास आहे तू तारतो. भगवंत महाराज किती अडचणी येऊ द्या, तो तारतोच, तो मार्ग काढतोच. किती अडचणी. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगायचे, भला मोठा आहे. मी 2 मिनिटात छोटा करून सांगतो आणि सेवेला विराम देतो. कितीही मार्ग असू द्या, किती मार्ग बंद होऊ द्या, कितीही अडचणी असू द्या, देव मार्ग काढतोच. ते आमचे गुरुजी सांगायचे म्हणे, पैसा कमवायच्या नादात 4 जणांनी 10 लाख रुपयाची गुंतवणूक केली आणि कापसाचा धंदा केला. कशाचा? कापसाचा. तुमच्याकडे कापूस पिकतो ना भरपूर? काय भाव यंदा? हो, भावाचंच प्रतीक आहे. कीर्तनकारांची यादी बघून असं वाटतं तुमच्याकडे सदन शेतकरी राहतात. सामान्य माणसं इतकं गोळा करणं इतकं साधन आहे. सगळ्यांना बोलावलं तुम्ही, आणि कीर्तनाला जे पाहिजे ते सगळंच वैभव आहे महाराज. किती सुंदर आहे, गायन वादन, त्यात मंडप, डेकोरेशन बघा बरं, लाईट. उन्हाळा असता तर पंखी असते यात. आता लोक मेले असते थंडीनं म्हणून पंखे लावले नाही फक्त, बाकी काय. किती ती मधली जी जागा आहे ना, ती मागची तिकडून जागा खाली आहे ना, थोडी खाली आहे ना, त्यात काय लसण लावता काय? जे लोक घरी त्यांना सांगा उद्या का आलाय म्हणे बाबा, उद्या या.
इकडे सुद्धा माणसं बसली पाहिजे. उद्या बाबांचा काल आहे, उद्या त्यांना बोलवा. ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्यांनी माळा घाला उद्या. बिना पट्ट्याचं कुत्रं सुद्धा मार खातं राजू. इतका मार बसतो बिना पट्ट्याच्या कुत्र्याला, ज्याच्या गळ्यात पट्टा आहे असं डोलत चालतं ते. पहा बरं तुम्ही, तू का म्हणे तशी कोंबड्याची पुरी. आपलं चाललंय, कोंबडीला पुळे डोळे असतात, पाय अन्न करायचं साधन मागे असतं, ती पुळे डोळ्यानं पाहते. कोको कोको काय चालते हो कोंबडी. बापरे, मला तिचं चालणं नाही आवडतं. अन्न जमा करते मागे, पाहते पुढे. ती म्हणते माझी लेकरं खातील मागे. ती उकरडा कोरून पुढे जाते, मागे पाहते. कोई बिल्ली ले गई, कोई चिल्ली ले गई, सब हो गए बाटाबाट. एक राहिलं नाही एक जमा केलेलं खायला. तसं चाललंय आपलं, पुढे चाललंय. नाही नाही, दिसतंय ना, ते सेवन करत पुढे जायचं आणि तुम्ही ते करताय. विशेष आनंद आहे. 10 लाख रुपये गोळा केले, कापूस घेतला. भरपूर कापूस खरेदी झाला, गोडाऊन बांधलं, पैसे गोळा करून त्यात कापूस भरला. आज काय भाव आहे कापसाचा? बोला पटकन सांगा ना मोकळ्या मनानं. मी काय मागणार आहे का तुम्हाला? 9,000 रुपये भाव आहे. त्यांनी 8,000 रुपयाने कापूस खरेदी केला, 8,500 केला, 9 पर्यंत कापूस खरेदी केला. त्यांनी ठरवलं 10,000 झाला की दिला. 10,000ची अपेक्षा होती त्यांना. घेतलं बा गोडाऊनला कुलूप लावून. आता खरेदी बंद, आता फक्त 10,000ची वाट पाहायची. त्या गोडाऊन मध्ये झाले उंदर. एक एक संकट पुढे. तर म्हणत कार भाऊ ते वर्तमान पत्र वाचणारी उंदीर आहे, ते औषधी खाणार नाही. मग मांजर आणली. चौघांनी मांजर वाटून घेतली, एक एक आठवडा सांभाळायची. 4 पाय मांजरीचे, 4 चौघांनी पाय वाटून घेतले. एक एक आठवडा वाटून घेतला, हरकत नाही. मांजरीचं जगणं सुरू झालं. ती दिवसा उंदरं खायची, संध्याकाळी दूध प्यायला जायची शेजारी. त्या गोडाऊनच्या शेजारीच एका बाईचं घर होतं. ही त्या बाईच्या घरात दूध प्यायला गेली. तिनं त्या बघुन्यात पातेल्यात तोंड घातलं. बायांचा नेम लय कळक आहे, कुठं प्रॅक्टिस केली देव जाणे. लय नेम. त्या बाईनं पाहिलं, 2-3 दिवस उष्ट करते मांजर. एक दिवस ते मांजर दूध पिताना पाहिली, बरोबर हातात सांडशी घेतली, मारली बा. एका सांडशी मध्ये मांजरीचा पाय गेला. पायाला दुखापत झाली, रक्त व्हायला लागलं. ती गेली गोडाऊन मध्ये. दुसऱ्या दिवशी पाहिलं, का रे म्हणे हा पाय कोणाचा आहे? तो म्हणे माझा आहे. अरे मग तिला दुखापत झाली, जरा दवाखान्यात घेऊन जा बाबा. बरोबर घेऊन जातो. तो दवाखान्यात गेला आणि त्यानं बँडेज बांधली. त्याला बँडेजची एक गाठ बांधली आणि दुसरी गाठ काही तिनं पाडू दिली नाही. तो का निवांत थांबणारा प्राणी आहे का मांजर म्हणजे? ती बँडेज अशी राहिली लोंबत चिंदूक. आता मांजर आहे, ती कसली सवय जाणार? ती दुसऱ्या दिवशी तिथंच दूध प्यायला गेली. पातेल्यात तोंड घालून दूध प्यायला लागली. म्हातारीनं पाहिलं, त्या बाईनं पुन्हा सांडशी फेकून मारली. नजर चुकीनं बरोबर मांजरीनं तेवढी सांड सोकवली आणि पळायला लागली. चुलीवरून पळण्याच्या नादामध्ये नेमकं लोंबत असलेलं चिंदूक तिचं चुलीत गेलं आणि ते पेटलं. ती घाबरली. आग लागल्यावर तिला वाटलं अरे आग लागली बाबा, चला इथं थांबण्यात मजा नाही, आपल्या घरी चला, आपल्या घरी चला. आता तिचं घर म्हणजे धाक 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 असा कापूस जळत होता, सगळे पत्र उडत होते. ते चौघही आले. 40 लाख रुपये जळत होते. पाहत होते, फोटो काढत होते धोकायाचा. सगळं जळालं. ते म्हणत आग लागली कशी? काही नाही म्हणे, आग लागली ती चिंदकामुळे. का रे कोण बांधलं रे ते चिंदू? यानं बांधलं. तो पाय कोणाचा होता? याचा. त्या तिघांनी याच्यावर केस केली. पाहू आता हे कुठं चाललंय पहा. तिघांनी केस केली, आमचे पैशानं भरून दिले पाहिजे. कोर्टमध्ये मॅटर गेलं, यानं आम्हाला भरून दिलं पाहिजे, नुकसान भरपाई झाली पाहिजे, भरपाई झाली पाहिजे. तो म्हणे मी चक झालो त्याच्यात. असे काय करता तुम्ही? खलास झालो मी, मला खायला काही राहिलं नाही. भल्या माणसं होत्या 10च्या नादात. तुम्ही जर 92 कापूस दिला असता तर आपल्या अंगावर कपडे तरी राहिले असते. अजूनही संधी आहे. एकदा 73 कापूस झालता, लोकांनी दिला नाही. त्या 73 पलटी दिली 37. तेव्हा लोक रांगा लावून म्हणत नाही गळ्या तेवढा. तो म्हणे आता ते खाजवायला लागलं, 2-4 दिवस थांबा, गोळ्या बिळ्या आणा, मग पाहिजे मी काय. कापूस भरे ना हो कोणी गाडी. मग कठीण आहे ते. मग काय करायचं आता?
केस दाखल झाली. तो म्हटलं माझं सुद्धा संपलं रे बाबू, असं काय करता. सगळ्यांचं म्हणणं जज साहेबांनी ऐकून घेतलं. जज निर्णय द्यायची वेळ आली त्यावेळेला या सत्पुरुषांना हात जोडले. तो म्हणे जज साहेब तुम्हीच माझे परमात्मा देव आहात, आता काय वाटेल ते करा बुवा, मी द्याल ते शिक्षा भोगायला तयार आहे, कारण माझ्याजवळ इलाज नाही. आता हे कोणीच ऐकायला तयार नाही, मी काय करू. ठरलं झालं. हे काल सुनवायची वेळ आली आणि जज साहेब म्हणतात का रे बाबा आग कोणाच्या पायाला लागली. माझ्या पायाला. तुझ्या पाय तो होता, तुझ्या पायाला आग लागली त्याच्यामुळे गोडवून पेटलं. पण का रे, ज्या वेळेला आग लागली ती मांजर घाबरली. ज्या वेळेला तिच्या पायाला दुखापत होती तिथं बँडेज बांधलेली होती, आग त्यात शिंदकाला लागली मान्य आहे, पण आग लागल्यापासून तो पाय तर काही खाली टेकला नाही ना. तिथं कुठं पाय टेकला. ते 3 पाय कोणाचे, जे त्या पेटलेल्या पायाला गोडाऊन मध्ये घेऊन आले. ती म्हणत तिथं आमचे हो. इकडे इकडे शहाणपणा करत आहे. ते 3 पाय म्हणजे अहंता, ममता आणि वासना. या 3 पायांमुळे होणारा प्रवास कोण्याच जीवाला सुखाचं गाव दाखवत नाही. त्यावेळेला सगळं सुख जळून भस्म होतं महाराज. राख रांगोळी होते त्या सुखाची. त्या सुखाची अभिलाषा न करता आज मला ते विवेकातलं सुख हवंय हा भाव निर्माण झाला. रे देवा तेवढा दे ना मला तू, तुझे कृपे सिद्धी जावो. देवा जर तू मला ते दिलं, समजा दिलं, तर त्याच्या पलीकडे माझ्या जीवनातलं देणंच नसेल. तुका